समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज उद्घाटन होणार आहे। इगतपुरी अमनेरी शेवटचा 76 किलोमीटरचा महामार्गही सेवेत येणार आहे। तर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असेल। मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग आहे। आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। गिरीश, समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय, मी सध्या थेट समृद्धी महामार्गावर आहे आणि आपण ही सगळी दृश्य पाहतोय। आमनेच्या टोकावर मी सध्या आहे आणि इथून भिवंडी अगदी जवळ आहे, म्हणजे जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरावर भिवंडी आहे। आणि ही सगळी दृश्य जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की काम पूर्ण झालेलं आहे। आज दुपारी 12 वाजता हा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे, पण त्यापूर्वीची ही सगळी जी दृश्य आहेत एक्सक्लुझिव्ह ती TV9च्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय कशा पद्धतीचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। ठिकठिकाणी आपल्याला निसर्गानं नटलेला असा हा शहापूर जिल्हा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। डोंगर दऱ्यांमधून हा संपूर्ण रस्ता गेलेला आहे आणि 12 वाजता याचं लोकार्पण होणार आहे। समृद्धी एक्सप्रेसवेचा अखेरचा टप्पा आजपासून सुरू होतोय आणि मुंबई ते नागपूर प्रवास केवळ आता 8 तासामध्ये शक्य आहे। समृद्धी महामार्गाच्या 76 किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचं आज लोकार्पण इगतपुरी या ठिकाणी होणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा हा अखेरचा टप्पा आहे। यापूर्वी 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलं होतं आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय आणि यामुळे आता नागपूर ते ठाणे दरम्यानचा 701 किलोमीटरचा प्रवास पूर्णपणे सुलभ होईल असं बोललं जातंय। आपण जर पाहिलं तर बरेचसे जिल्हे आहेत यामध्ये जोडले जाणार आहेत। नाशिक असेल, औरंगाबाद असेल, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, बीड या सगळ्या जिल्ह्यांना थेट आणि किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जोडणी जी आहे ती यामुळे मिळणार आहे आणि त्यामुळे कृषी माल वाहतूक, पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणं आणि उद्योग व्यवसायाच्या ज्या संध्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी वाढणार आहेत। अगदी सुसज्ज असा रस्ता बनवण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूला 4-4 पदरी हा समृद्ध महामार्ग आहे। ठिकठिकाणी आपण पाहतोय की ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। कुठलाही अपघात होऊ नये याची देखील दखल घेतली जाते। CCTV या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि त्यासोबतच आपण एक नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी पाहतोय की जे विद्युत खांब आहेत ते सुद्धा सोलार पॅनल करण्यात आलेले आहेत, जेणेकरून जी विजेची जी बचत आहे ती सुद्धा या ठिकाणी व्हावी आणि आज दुपारी 12 वाजता खऱ्या अर्थानं समृद्ध महाराष्ट्राला सुरुवात होईल असं बोललं जाते। जी गावं आहेत ती शहरांशी जोडली जाणार आहेत आणि त्यामुळे खरंच याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।